भारतीय संस्कृतीत अतिप्राचीन काळापासून हजारो ऋषी, योगी, संत, महात्मे होऊन गेले. या सर्व विभूतींनी आपल्या प्रचंड त्यागाने आणि भक्तिभावाने भारताची वेळोवेळी घसरणारी धार्मिक घसरण थांबवली. त्यांच्या जीवनाचे संपूर्ण ध्येय विश्वाचे आणि विश्वातील मानवाचे आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक कल्याण करणे एवढेच होते. जीवाची आणि देहाची पर्वा न करता परमेश्वराचे कार्य करणारे संत व जीव तृणवत समजून धर्माच्या रक्षणासाठी बलिदान केलेले क्षात्र केवळ या दोघांमुळे आज हिंदू धर्म आणि भारत देश टिकून आहे. इसवी सन 7व्या शतकामध्ये आद्य शंकराचार्य संपूर्ण भारतभर फिरले. फाजील कर्मकांडांना फाटा दिला. वैदिक तत्त्वज्ञान कालानुरूप तयार केले. भारतात 4 दिशांना 4 मठ स्थापन करून त्यांच्याद्वारे धर्माचे मार्गदर्शन करण्याची सोय उपलब्ध केली. वयाच्या केवळ 32व्या वर्षी हिमालयात समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायातील असतानाही संत नामदेवाच्या वारकरी संप्रदायास येऊन मिळाले. वर्णाश्रम व्यवस्था, उच्च-नीच, जातीभेद, कर्मकांड यांचे तत्कालीन समाजात अवास्तव स्तोम असतानाही संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोघांनी व त्यांच्या समकालीन सुमारे 200 संतांनी एकत्रपणे सर्व भारतभर पदयात्रा करून मूळ धार्मिक तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे संत चोखामेळा, नरहरी सोनार, सावतामाळी, गोरा कुंभार, सेना नाव्ही, भक्त रोहिदास, संत भागू, दासी जनाबाई, ज्ञानेश्वर भावंडे, नामदेव महाराज हे सर्व एकत्र प्रचार, प्रसार आणि भोजन करीत असत. सगुण भक्ती, जातपात भेद न मानणे, सर्व एकाच परमेश्वराची लेकरे अशा समभावातून अतिसामान्य लोकांना ईश्वर भक्तीचे मार्गदर्शन या सर्वांनी केले. मुस्लिम विणकराच्या सामान्य कुळात जन्म घेतलेल्या संत कबीरांनी प्रभू रामचंद्राची भक्ती केली. संत एकनाथ महाराजांना स्वतः प्रभू दत्तात्रयांनी दर्शन देऊन स्वतः गुरुपद घेतले. नाथांना दत्त महाराजांनी फकीराच्या वेशात दर्शन दिले. संन्यास न घेता संसार करून ईश्वर भक्तीचा आदर्श समाजाला पटवून दिला. स्वतः भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्या नाव धारण करून संत एकनाथ यांच्या घरात सेवा करीत होते. अतिसामान्य कुळात जन्माला आलेला कुठलाही गुरूंजवळ शिक्षण न घेतलेला आपला उपजत भावभक्तीचा आणि परमेश्वराच्या निष्ठेच्या बळावर संत तुकाराम महाराजांनी अचाट कार्य केले आणि त्याला कसलेही ज्ञान नाही, धर्म संस्कृतीचा गंध नाही अशा सामान्य अज्ञानी जीवांना त्यांच्या बोलीभाषेत सुलभ रीतीने संपूर्ण ब्रह्मज्ञान तुकाराम महाराजांनी सांगितले. अनेक विरोधकांचे हल्ले प्रतिहल्ले पचवून प्रतिकार न करता आपले कार्य नेटाने चालू ठेवले. संत रामदास स्वामींनी अवघ्या 12व्या वर्षी घरदार सोडून प्रचंड तपश्चर्या केली. मुस्लिम राजवटीत सतत तीर्थयात्रा आणि प्रवास करून भारतीय समाजाचा अभ्यास घेतला. महाराष्ट्रात 300 मठ स्थापन करून त्यांच्याद्वारे समाजातील मार्गदर्शन केले. श्री रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंद हा शिष्य घडवला आणि स्वामी विवेकानंदांनी धार्मिक प्रबोधनातून भारतीयांच्या मनात देशाभिमान निर्माण केला आणि पाश्चिमात्य जग ऐहिक हिंदू धर्माचा ध्वज फडकवला.